पनवेल तळोजा परिसरात पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली, तर भर पावसात ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, पनवेल तळोजा परिसरात पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि भर पावसात देखील जी वाहतूक कोंडी झालेली आहे ती सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे हे प्रयत्न सुरू आहेत। तर मुंबईत कुर्ला बस डेपो परिसरात पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही मंदावली आणि पावसाच्या पाण्याने काही दुचाकीही बंद पडल्याच्या घटना घडल्यात। मुंबईतील कुर्ला बस डेपो परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। पाणी साचत चाललेलं आहे आणि या पाण्यातून रस्ता काढताना वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे कुर्ल्यातील वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। तर अंधेरी सबवे अद्यापही बंदच आहे। मुंबईच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे। यातून कोणतीही वाहतूक सध्या सुरू नाहीये। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आणि वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय। बातमी विरारमधून। विरारमधील बोळिंज रस्ता परिसरात पाणी साचलंय। विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता पाण्याखाली गेलाय। पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडल्यानं प्रवासी सध्या ट्रॅक्टरने प्रवास करतात। पावसाचा जोर ओसरलाय, मात्र पाणी ओसरलेलं नाहीये। नवी मुंबई सानपाडा रेल्वे भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचलं। पाणी साचल्याने सानपाडा रेल्वे स्थानकाचा भुयारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे। गडहिंग्लज चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर बांधण्यात आलेला पर्यायी पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला। पुलाचा काही भाग काल वाहून गेल्याने या पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। कोल्हापुरातील राजारामपुरी मेन रोडवरील भलं मोठं झाड कोसळलं। झाड कोसळल्याने 2 दुचाकी आणि 1 दुकानाचं नुकसान झालंय। जीवितहानी मात्र टळली। पालिका प्रशासनाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। कोल्हापुरातील राजारामपुरी रोडवरील ही दृश्य आपण पाहतोय। अचानक एक झाड कोसळलं, यात दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर 2 दुचाकींचं देखील मोठं नुकसान झालंय। सुदैवाची गोष्ट म्हणजे जीवितहानी टळली। तर दादरच्या बालमोहन विद्या मंदिर परिसरातील झाडांची छाटणी करण्यात आली। खबरदारी म्हणून या परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे। दादरच्या बालमोहन विद्या मंदिर परिसरातील झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे। अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करतात आणि खबरदारीचा उपाय म्हणून झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे।